नमस्कार, मी शिवाजी शिंदे. भारत पोलखोलमध्ये आपलं स्वागत. आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी. तुम्ही जर बाहेर ज्यूस पीत असाल तर हा व्हिडिओ पहा. आज आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहोत, तो पाहून तुम्ही ज्यूस पिणार नाही. नक्की काय आहे या व्हिडिओत, चला पाहूयात. तुम्ही पिताय सडक्या फळांचा ज्यूस. ज्यूससाठी सडलेल्या सफरचंदांचा वापर. काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य? तुम्ही ज्यूस पीत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण तुम्ही पीत असलेला ज्यूस सडलेल्या फळांचा असू शकतो. या व्हिडिओत पहा. ही व्यक्ती फेकून दिलेली सडलेली फळं गोळा करते. नमा होमिओपॅथी जगातली नंबर 1 आरोग्य सेवा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यात ते यशस्वी होतील अशी मला खात्री आहे. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. आणि या फळांचा ज्यूस बनवला जाणार असल्याचं तो म्हणतोय. इसको कहाँ लेके जा रहा है? तो जूस बनाएगा. हा व्हिडिओ नवी मुंबईतल्या एपीएमसीतला असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच या दाव्यात तथ्य आहे का? सडलेली फळं ज्यूससाठी वापरली जात आहेत का, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण उकाड्यात खूप जण थंडगार ज्यूस पितात. त्यामुळे या दाव्याची पोलखोल करण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली. इसको कहाँ लेके जा रहा है? तो जूस बनाएगा. अच्छा निकाल के जूस बनेगा. या व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी आमच्या प्रतिनिधी एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचल्या आणि खरंच हा व्हिडिओ एपीएमसी मधला आहे का हे जाणून घेतलं. नागरिकांनी सुद्धा अशा लोकांकडनं माल खरेदी न केलेला बरा. बाकी असा माल काही ज्यूसला वगैरे जातो हे काय आमच्या निदर्शनास तसं काय आलेलं नाहीये. हा व्हिडिओ एपीएमसीतला नसल्याचं यांचं म्हणणं आहे. मात्र तरी देखील या फळांचा ज्यूस पिणं आरोग्यास किती घातक ठरू शकतं हे देखील डॉक्टरांकडून जाणून घेतलं. फळं बऱ्याच वेळेला खराब झालेली असतात. मग तो रस चांगला लागण्यासाठी त्यामध्ये काही साखरेच्या ऐवजी काही केमिकल्स यूज केले जातात. हे केमिकल्स, कलर्स, पेस्टिसाइड्स आणि कुजलेली फळं ही आपल्या शरीरासाठी फार घातक असतात. त्यांचे शरीरावर त्वरित परिणाम दिसतात. मळमळ होणे, उलटी होणे, पोट दुखणे, लूज मोशन्स अशा बऱ्याच तक्रारी आपल्याला दिसू शकतात. आणि हे वारंवार घेणं सुद्धा शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहूयात. बाहेर ज्यूस पिताना सावधगिरी बाळगा. सडलेल्या फळांचा ज्यूस पिणं आरोग्यास हानिकारक ठरू शकतं. पोटदुखी, जुलाब, उलट्या असा त्रास होऊ शकतो. त्यामुळं बाहेर थंडगार ज्यूस पिताना सावधगिरी बाळगा. अस्वच्छ ठिकाणी ज्यूस पिणं टाळायला हवं. नाहीतर सडलेल्या फळांचा ज्यूस तुम्हाला थेट हॉस्पिटलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. स्वाती नाईक, झी 24 तास, नवी मुंबई.